जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांना कल्पना आहे की सध्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट आणि मानव हा मोठ्या प्रमाणातला संघर्ष हा अतिशय शिगेला पोहोचलेला आहे. आणि त्याच्यापेक्षाही वाईट या गोष्टीचा आहे की या संघर्षामध्ये वन खात्याने अतिशय मोठा हलगर्जीपणा मागच्या 4 वर्षात 5 वर्षात मी पाहिलेला आहे. कुठल्या पद्धतीच्या गाव बैठका नाही, कुठल्या पद्धतीची तालुका बैठक नाही, समन्वय नाही. एवढ्या मोठ्या संघर्षामध्ये एवढ्या बिबटाची ज्या वेळेला निर्मिती होते अशा वेळेला बिबटला रोखण्यासाठी कोणतेही उपाययोजना नाही. त्यांचं एकमेव कारण ते सांगतायत की आम्हाला वरतून काही येत नाही, मनुष्यबळ नाही, आमच्याकडे सामुग्री नाही, आमच्याकडे पिंजरे नाही. आणि त्यामुळे काल एक गोष्ट माझ्या नवीन कानावर आली, मला त्या गोष्टीला खूप वाईट वाटलं. आम्ही सगळी मंडळी मुंबईला असताना ठाणा लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे असताना गेले 8 दिवस मी त्याच्यामध्ये गुंतल्यानंतर मला एक गोष्ट जाणीवपूर्वक माझ्या लक्षात आली आणि मला खूप वाईट वाटलं की जिथे एवढी आमची 5 माणसं 1 महिन्याच्या आतमध्ये गेली, काही चूक नसताना अशा वेळेला सर्वसामान्य शेतकऱ्यांवर वन खात्याने गुन्हे दाखल केले आणि गाव बैठक पिंपरी पेंढावर घेणार होते की याच्यामध्ये काय चर्चा घडली पाहिजे, काय समन्वय ठेवला पाहिजे. पण त्यांना गाव बैठक सुद्धा आचारसंहितेचं कारण सांगून त्यांच्यावर दबाव आणून ती गाव बैठक होऊन दिली. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, या सर्व अधिकाऱ्यांनी किंबहुना कुठल्याही व्यक्तीने लोकशाहीचा गळा घोटू नये. लोकशाहीमध्ये निवडणुका असो किंवा नसो, आचारसंहिता असो किंवा नसो, ज्या वेळेला आपत्कालीन असतं, ज्या वेळेला संवेदनशील विषय असतो, ज्या वेळेला तात्काळ विषय असतो, अशा वेळेला तुम्ही म्हणाल उद्या एखाद्याला पाणी प्यायला नाही आणि आचारसंहिता आम्ही टँकर पाठवणार नाही. कोणती आचारसंहिता? कोणी शिकवली तुम्हाला ही आचारसंहिता? माझ्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला नागवायचं आणि या तालुक्यामध्ये भीती दाखवायचं कामं अधिकारी वर्ग करायला लागलेले आहे. मी सर्वप्रथम या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. मला या सगळ्या यंत्रणेमध्ये आता काही लोक सोशल मीडियावर लिहितात, खाली पाठीमागे चोरून लिहितात, नावं बदलून, म्हणजे हिंमत नाही, धाडस नाही, काहीतरी ABCD नाव टाकतात अकाउंटला आणि पाठवतात. मला विनम्र आव्हान करायचं, त्यांना विनंती करायची, तुम्ही सर्व शोभूमीच्या आहात. मेलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये सहानुभूती बघून तेवढाच विचार करा. आज त्यांच्यावर घडले, उद्या आपल्यावर सुद्धा ही वेळ घडू शकते. त्यामुळे खाली कोणतेही मेसेज टाकताना कमीत कमी आपल्या सर्व गेलेल्या माणसांना त्याच्या मृत्यूची चेष्टा किंवा त्याची हेटाळणी होऊ नये. त्यामुळे आपण राजकीय कोणी मेहरबानी करून लिहू नये. मग शरददादा बोलतायत, मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, सरकारमध्ये ते बसून आहेत, मग त्यांनी कशाला अशा पद्धतीचा निर्णय करायचा, त्यांनी कशाला बेमुदत उपोषण छेडायचं. बाबांनो, मी सुद्धा एक माणूस आहे. राजकारण हा नंतरचा पार्ट आहे, मी पहिला माणूस आहे. आणि माझ्या अवतीभोवती माणसं राहतात, माझ्या मातीमध्ये ती राहतात, माझ्या तालुक्यामध्ये राहतात, माझ्या राज्यात राहतात. मला माणुसकी धर्म प्रथम वाटतो. माणुसकी धर्म प्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे. मग अशा परिस्थितीमध्ये उगाच पक्षाचे घोडे मेहरबानी करून कोणीही नाचू नका, अशी माझी विनम्र विनंती आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून तमाम माझ्या मायबाप जनतेला आहे. दादा, उद्यापासून सकाळी 10 वाजल्यापासून मी आळेफाटा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून, त्यांना पुष्प अर्पण करून त्या ठिकाणी बेमुदत उपोषणाची उद्यापासून सुरुवात करणार आहे. केवळ
या मागच्या 1 महिन्यामध्ये वन खात्याच्या अतिशय बेजबाबदार कामामुळे आणि त्याला कुठल्या मुद्द्यावर मला अपील करायचंय आणि मला शासनाबरोबर काय भांडायचंय या मुद्द्यावर माझं बेमुदत उपोषण त्या ठिकाणी सुरू होणार आहे. मी मुंबईवरून पहाटे 5 वाजता आलो आणि मी बसून हे मुद्दे लगेच हे 8 मुद्दे मी आपल्यासमोर मांडणार आहे. ते आपण समोर नोंद घ्या. सर्वप्रथम जे उपवन संरक्षण जुन्नर आहे, ज्यांना आपण DCF म्हणतो, ते अमोल सातपुते यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने निलंबित करण्यात यावं. तातडीने निलंबित. पहिला मुद्दा माझा हा आहे. कारण मी इतका निष्काळजी माणूस कधीच माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेला नाही. अतिशय निष्काळजी, बेजबाबदार माणूस. गोरा गोमटा आहे, शिकलेला आहे, हुशार आहे, परंतु निष्काळजी आहे आणि थोडासा स्वभाव ओरबट आहे, उद्धट आहे, अहंकारी आहे. ज्यावेळेला मी मागच्या वेळेला 2022 मध्ये सुद्धा ज्यावेळेला शिवाजी महाराजांचा पुतळा जुन्नरला जेव्हा बेमुदत उपोषण केलं, त्यावेळेला मी त्यांना या गोष्टी सांगितल्या की तुमचा स्वभाव थोडासा लुकलर करा, संयमी करा, आम्ही काय म्हणतो ते ऐकून घ्या आणि त्या पद्धतीचं निवेदन तुम्ही शास्त्राला डेडिकेट करा, असं मी त्याच वेळेला त्यांना त्याचा स्वभाव बघून सांगितलं होतं. पण त्यांच्यामध्ये काही बदल नाही. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचं निलंबन व्हायला पाहिजे. शासनाकडे माझी ही पहिल्यांदा मागणी माझ्या उद्याच्या उपोषणामध्ये. त्यानंतर शासनाला 2018-19 मध्ये मी आमदार असताना शेवटचं जे माझं त्या ठिकाणी जे काही महत्वाची जी काही पत्र गेली होती, जे दारा घाट्याचं गेलं, गुढीत बांधाऱ्याचं गेलं, MI टँकचं गेलं. MI टँक म्हणजे आमचा कोपरा मांडवा किंवा आण्याच्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे. आम्हाला ज्यावेळेला तुम्ही नवीन पाण्याचं वाटप करा, त्यामध्ये सर्वप्रथम त्या समितीने आमच्या आण्याला पाणी दिलं पाहिजे. हे जे प्रमुख मुद्दे होते. त्याच्याबरोबर सुद्धा मी दूरदृष्टीचा एक मुद्दा मांडला होता. त्याचा पत्रव्यवहार मी शासनाचा केला होता 18-19ला, की तो हा होता की मला दिसते की पुढच्या 5 वर्षामध्ये प्रजनन शक्ती वाढते आणि मांजरासारखे बिबट्याचा जन्म होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये बिबट्यापासून मानवाचा संघर्ष थांबवायचा असेल तर मानिल डोला जी जुनी धरण बांधणारी कॉलनी जी पडीक पडलेली आहे, जी जागा पडीक पडलेली आहे शासनाची, जी जलसंपदा विभागाच्या ताब्यात आहे, ती जागा तातडीने जलसंपदा विभाग आणि वन विभाग यांची एकत्र बैठक लावून ती तिथली जवळजवळ 12-12.5 एकर जमीन जी आहे ती नापीक म्हणजे अशीच पडलेली जमीन, ज्या जमिनीचा उपयोग शासनाला धरण मान्यता अजूनपर्यंत झालेला नाही गेल्या 50 वर्षामध्ये, ती जमीन तातडीने आपल्याला निवारा केंद्राला हँडओव्हर करण्यात यावी वन खात्याला आणि तिथे जवळजवळ 300 पेक्षा अधिकच्या बिबट्याचा निवारा वाढेल. जेणेकरून जेवढे पकडाल, आज तुम्ही काय तुमची प्रॅक्टिस आहे, तुम्ही जे पकडताय आमचं समाधान करताय तेवढ्या पुरतं. आम्हाला 2 मिनिटं बरं वाटते, भाऊ पकडला, रिझल्ट झालाय, पण तो गेला कुठे? मानिक डोला तर फुल झाले. तुम्ही कुठं पडताय? माळशेजच्या घाटात, मुरबाडच्या जंगलात, भीमाशंकरच्या जंगलात. अहो ही मंडळी इतकी हुशार निवड, ती जवळजवळ 100 किलोमीटरच्या आतल्या कुठल्याही परिसरात तुम्ही सोडले का ती पुन्हा पाठीमागे येतात, आहे त्याच त्यांच्या जागेवर, त्यांच्या घराजवळ. त्यामुळे ती जी जागा आहे त्याच्या बाबतीमध्ये आपण काय केलंय या 5 वर्षामध्ये, काय केलंय का न केलंय, का नुसत्याच तुम्ही फेक बातम्या करताय? मला याचं लेखी असलेलं सगळं डॉक्युमेंटरी मला बेमुदत संपाच्या ठिकाणी बसणाऱ्या उपोषणात तिथं तुम्ही मला दाखवायचं आणि मला कळलं पाहिजे का तुम्ही याच्यावर काय निर्णय 5 वर्षामध्ये केला की नाही केला. दुसरी गोष्ट, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे आता त्या बिबट क्षेत्र म्हणजे संवेदनशील झालेलं आहे. हे मी ओढत आलेलो आहे 2014, 15, 16, 17, 18, 19 या ठिकाणी आम्ही सांगत आलेलो आहे. लेखी पत्र आहे. आता सुद्धा मी या 3 वर्षामध्ये एवढा पत्रव्यवहार शासनाला केला आहे. फॉरेस्ट खात्याला सुद्धा अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं की रात्रीचा माणूस बाहेर पडला तर त्याला तो घरी परत येईल, कारण रात्रीचं जोखीम आहे. ऊसाला पाणी भरणं, शेताला पाणी भरणं, 3 फेज लाईट रात्री देणं म्हणजे आमच्या शेतकऱ्यावर हा मोठा अन्याय आहे. मग अशा असल्या संवेदनशील असलेल्या एरियाला तुम्ही प्रवण क्षेत्राला संवेदनशील तालुके जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर डिक्लेअर करून त्या 4ही तालुक्याला आपण तातडीने
धोरणात्मक निर्णय करून, धोरणात्मक निर्णय म्हणजे दिस इज अ पॉलिसी इन महाराष्ट्र, ठराविक एरियासाठी, संवेदनशील एरियासाठी, आपत्ती क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये संवेदनशील असलेल्या हा जो तुमचा बिबट क्षेत्र आहे, प्रवण क्षेत्र बिबटचं, त्या ठिकाणच्या या चारही तालुक्यांना आपण प्रीपेड लाईट दिवसा द्यावी, हा त्यातला महत्वाचा मुद्दा माझा आहे. त्यानंतर बिबट व मानव संघर्ष कमी करण्यासाठी पकडलेल्या सर्व बिबट्यांना तुमचा रेकॉर्ड आम्हाला दर पकडलेल्या बिबट्याचा तुम्ही डिस्प्ले केला पाहिजे. ते लोकांवर तुम्ही तुमच्या फेसबुक पेजवर फॉरेस्टच्या तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे की बाबा ह्या 4 लोकांना, या बिबटला आम्ही ह्या आठवड्यामध्ये अभय अरण्य चंद्रपूरला टाकलंय, आम्ही गोंदेला ठेवलंय, किंबहुना आम्ही अजूनही दुसऱ्या राज्यात पाठवलंय, समजा गिरला पाठवलंय, राजस्थानमध्ये पाठवलंय, किंबहुना गुजरातमध्ये पाठवलंय. माझी विनंती आहे, एवढा टोकाचा संघर्ष आहे, माणसं मरतायत, एक सुद्धा बिबट्या तुम्ही महाराष्ट्राच्या जवळ ठेवायचा नाही. आमच्या क्षेत्राच्या महाराष्ट्र शासनाची हात जोडून विनंती करतो, दखल घ्यावी आणि हे सर्व लांबच्या मोठ्या जंगलामध्ये, अभयारण्यामध्ये पाठवावे, अशी माझी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती राहणार. माझा 5वा मुद्दा आहे की उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याचं कारण असं आहे, त्यांनी बिलकुल सुद्धा लोकांची काळजी घेतली नाही. त्यांनी त्यांच्या असलेल्या कामकाजाचा जो स्पेल झाला या मागच्या 2-3 वर्षाचा, त्याच्यामध्ये त्यांनी बिलकुल सुद्धा, किरण भाऊ, बिलकुल सुद्धा त्यांनी जनतेचा कुठल्याही बाबतीचा विचार केला नाही. त्यामुळे यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी काय काम केलं, काय उपाययोजना केल्या, त्याची एक नोट्स त्यांनी आमच्या सगळ्यांच्या शासनासमोर आणि आमच्या सगळ्यांसमोर त्यांनी मांडली पाहिजे. 6वा मुद्दा आहे की जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मानवाची मृत्यूची संख्या कमालीची वाढलेली आहे आणि अशा वाढलेल्या संख्येमध्ये आज खेडला, चाकणला 150 लोक अशीच बसून आहे. बघा मॅनेजमेंट वन खात्याचं, बापरे काय मॅनेजमेंट करतात लोक. आमच्याकडं तुटपुंजा असलेला, सततचा संवेदनशील असलेल्या, हल्ला होणाऱ्या भागामध्ये आज माणसं कमी आणि 150 निरुपयोगी माणसं आज खेड चाकणच्या फॉरेस्टला बसवणे, अशीच शासनाचा पगार घेत आहेत. बिलकुल संवेदनशीलपणा. उपवन संरक्षक म्हणून सातपुत्यांनी भांडवल सीसीएफशी भांडलं पाहिजे, आमच्याशी भांडायला पाहिजे होतं, वरती फॉरेस्टशी खात्यात भांडायला पाहिजे होतं. साहेब माणसं मारतायत, मला 100ची तुकडे, 100ची अधिकची माणसं मला वाढवून द्या, मला गस्त वाढवायचे, मला पिंजरे वाढवायचे. 100 माणसं वाढली पाहिजे तातडीने. निरुपयोगी बसलेली माणसं फॉरेस्टमध्ये नुसतीच वरती घालून जे बसले, नुसतीच त्या ठिकाणी युनिफॉर्म घेऊन जे बसलेले आहेत, त्यांना तातडीने जुन्नरच्या दिशेने पाठवलं पाहिजे. जुन्नरला गरज आहे, इमिजिएट गरज आहे जुन्नरला. संवेदनशील झालेली परिस्थिती आहे आणि याच्यामध्ये आम्हाला 300 अधिकचे पिंजरे आणून मिळाले पाहिजे. 100 पिंजरे तुमच्या घरात, 100 पिंजऱ्यावर तुम्ही 500 बिबट्याचा सामना करताय. शासनाने आता सांगितलं, स्वतः उपवन संरक्षणाने आपल्या जाहीर टिप्पणीमध्ये सांगितलंय आपल्या समोर सर्वांच्या की 500 पेक्षा अधिकचे बिबट आहे. मग 100 पिंजरे पुरतील का? 500 जर तुमच्या समजा बिबट 500 पेक्षा अधिक फिरताय, मग तुम्हाला 300 पिंजरे तुम्हाला 5 वर्षामध्ये सुचलेलं आहे. पिंजरे वाढवावे. एक कुटुंब मेलेल्या माणसाला 25 लाख रुपये द्यायला सरकार तयार होते आणि मग तुम्हाला हानी रोखायची असेल, संघर्ष रोखायचा असेल तर मग आतापर्यंत पिंजऱ्यांची संख्या वाढवली का नाही? साध्या गोष्टी आहेत. म्हणजे मला हे कळत नाही, लोकशाही 100% इतक्या अशा पद्धतीने जर चालवणारे अधिकारी आणि अशा पद्धतीने जर खाते चालवणारे जर समजा त्या ठिकाणी जर त्यांचे सहकार्य भेटत असतील तर मग हा भारत किंबहुना हे राज्य किंबहुना सर्वसामान्य माणूस कुणावर विश्वास ठेवणार? प्रत्येक खात्याला मंत्री आहे, प्रत्येक खात्याला अधिकारी आहे, प्रत्येक खात्याला सचिव आहे. मग आम्ही करतोय काय? लोकप्रतिनिधी आहेत, मग आम्ही करतोय काय? मला असं वाटतं की 100 पेक्षा अधिकचे आम्हाला अधिकारी वाढले पाहिजेत फॉरेस्टमध्ये आणि दुसरी गोष्ट 300 पिंजरे आम्हाला लगेच तातडीने जलद गतीने मिळाले पाहिजे. धनगर समाज हा भटकणारा समाज आहे, तो आज नाहीये. तशी पुढची
निर्माण झाली, तसा हा समाज आपल्या हातावर तर हातावर हा समाज फिरवून आपलं पोट भरत असतो. आणि त्याच्या सुद्धा असलेल्या फिरणाऱ्या समाजाचं जो काही प्राणी आहे, ज्यांना आपण मेंढरू म्हणतो, शेळी म्हणतो, कोकरू म्हणतो, हे सगळं तो आपल्या शेतकरी धर्माला उपजीविकेला शेतीला चांगलं सेंद्रिय खत मिळावं म्हणून तो आपला वाडा आपल्या ठिकाणी मुक्कामी ठेवत असतो. 8-8 दिवस भ्रमंती करून. आपल्याला हे सगळं प्रॅक्टिसेस मध्ये माहित आहे. तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. मग अशा शेतकऱ्यांना ज्या वेळेला वाडा त्या ठिकाणी निर्माण होतो, जेव्हा ते धनगर समाज लोक वाडा घेऊन बसतात, अशा सगळ्या लोकांचे ते जे काही समजा ते त्यांचं जे काय आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे ती त्यांच्या असलेले शेळी आहे, मेंढर आहे. तर अशा लोकांना संरक्षणासाठी रात्रभर त्यांना जागावं लागतं, दिवसभर फिरावं लागतं उन्हात तानात, हिवाळ्यात पावसाळ्यात. मग अशा लोकांना फॉरेस्ट खात्याने तातडीने ती आवाजाची जी बंदूक असते लांब पल्ल्याची, एक मोठा चाप ओढला तर मोठा आवाज येतो. तो आवाज जवळजवळ 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये जातो, जेणेकरून लोक सुद्धा सावध होतात बिबट्याच्या नावाने. आणि बिबटा सुद्धा त्या ठिकाणी घाबरून वाड्याच्या दिशेने आक्रमण करणार नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आहे तुमची? माझं असं म्हणणं आहे की ती लांब पल्ल्याची बंदूक धनगर समाजाला देण्यात यावी आणि सगळ्या वाड्यांना त्या वाड्याची नोंद सुद्धा करावी. जे वाडे फिरतात या संवेदनशील क्षेत्रामध्ये त्यांना रेकॉर्डवर आणण्यात यावं, त्या वाड्याची नोंद करण्यात यावी आणि त्यांना लांब पल्ल्याच्या बंदुकी आवाज काढण्यासाठी दिला पाहिजे. जेणेकरून बिबट तिथून पळ काढेल. बिबट तसा घाबरट आहे. तो जो हल्ला करतो तो फक्त ज्याचं लक्ष नाही किंवा जो बेसावध आहे त्याच्यावर हल्ला करतो. 8वा महत्वाचा मुद्दा असा आहे की बिबट हल्ल्यामध्ये जे पीडित झालेलं जे मोठं गाव आहे, काळवाडी, पिंपरी पेंडार, पिंपळवंडी, उमरज, काळवाडी हा परिसर, या पिंपरी पेंडारच्या शेतकऱ्यांवर वन खात्याने अमानुष पद्धतीने त्या ठिकाणी गुन्हे नोंदवलेले आहेत. म्हणजे ज्यांचा जीव धोक्यात त्यांच्याच गुन्हा. आणि तुमच्या एक अधिकाऱ्याशी काय थोडाफार संघर्ष झाला तर त्यांचं कौतुक, वा रे पट्ट्यानो वा. म्हणजे तुम्हाला काय शेतकऱ्यांचा पडलेला नाही. तुम्ही गुन्हे दाखल केलेत आणि गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे केले. त्यांच्यावर 354 टाकले, 353 टाकले आणि शासकीय कामामध्ये अडथळा. माझं असं म्हणणं आहे, आम्ही सुद्धा मंडळी रोज लोकांमध्ये काम करतो, आम्ही नेते मंडळी काम करतो. मग तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कशाला गुन्हे दाखल केले? आमच्यावर का नाही केले? मी पण होतो काळवाडीला त्या दिवशी, होतो का नव्हतं आपल्याला माहिती. आमच्यावर करायचे ना. आज काय चित्र केलं पण खात्याने, जे लोक तिथं आली भाषण करून आमच्यावरती गेली किंवा दिलासा देऊन गेली, अशा माणसांवर ते चित्रीकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. गुन्हा कोणावर दाखल? सर्वसामान्य शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य महिलांवर. काय मिळतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून, ह्या विसंगती करून? आपण त्या ठिकाणी त्यांना काल असं बेतून सोडले की आचारसंहिता साहेब, मी स्वतः शरद सोनवणे हा अभ्यास करूनच लोकशाहीचा कारभार करतो. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो, लोकशाही चालवतो. मी उद्या खूप लोक घेऊन बेमुद उपोषण करणार नाही, मी एकटा बसणार. या लोकशाहीमध्ये एकटा बसायला कुठलीही आचारसंहिता संवेदनशील आपत्कालीनमध्ये कोणीही त्या ठिकाणी येणार नाही. आणि आले तर मला आनंद होईल की माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल हा व्हायलाच पाहिजे. मला अटक करा, मला जेलमध्ये टाका, मला एरोड्याला पाठवा, काय तुम्हाला कोणती लोकशाही चालवायची ती चालवा. पण मी हे जे आता आलोय, आज सकाळपासून मी वातावरण पाहतोय, मला शेतकरी लोंढेच्या लोंढे भेटायला येतात. पिंपरी पेंढारचे शेतकरी लोंढेच्या लोंढे, पिंपळवंडी, उमरज, काळवाडी, राजुरी, ओतूर, सगळे म्हणाले साहेब आम्हाला कोणी वाणे राहिलेलं नाही. गुन्हे दाखल करायचे, तुम्ही एकत्र यायचं पण नाही, गाव बैठक पण घ्यायची नाही. अतिशय तीव्र भावना आहेत आणि त्या तीव्र भावना 100% आम्ही जनमानसामध्ये बसून त्या तीव्र भावनेचा आणि शेतकऱ्यांचं आदर करतो. त्यांना वारं सोडलं जाणार नाही आणि कुठलंही शासन वर असू द्या,
काही काही लोक कौतुक करतात, साहेब शासन तुमचं आहे. हे बघा, माझी भूमिका आहे. मी ज्या वेळेला आंदोलन छेडलं, ज्यावेळेला आपली बिबट सफारी बारामतीला चालली होती किंबहुना गेली होती, डिक्लेरेशन झालं होतं विधिमंडळामध्ये मार्चच्या 2021-22च्या, त्यावेळेला मी सुस्पष्टपणे आंदोलन छेडलं. त्यावेळेला मुख्यमंत्री होते राज्याचे माझे पक्षप्रमुख, जेव्हा मी जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला उद्धवजी ठाकरे साहेब. असं काही नाही आहे. हे तुम्ही कोणी कोणामध्ये उगाच काहीतरी पेरायचा निर्माण करून प्रयत्न करता. लोकांच्या जीवाशी आलेलं आहे. मला आपली साथ हवी, सर्वसामान्य जनतेने मला साथ द्यावी. मी काल आणि आज आणि उद्या शेवटच्या श्वासापर्यंत मी निर्भीडपणे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणि ह्या असलेल्या तमाम मायबाप जनतेसाठी, मग तो पाण्याचा लढा असो, लाईटीचा लढा असो, किंबहुना तो जो लढा आहे आपल्या जो संघर्षाचा सातत्याने सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी जो उभा राहिलेला लढा आहे, म्हणजे बिबट आणि मानव हा संघर्ष, याच्यामध्ये मी 100% मोठ्या पद्धतीने आपल्याबरोबर काम करणार आहे. आणि त्याच्यामध्ये निर्णायक या सगळ्या गोष्टीचे उत्तर आल्याशिवाय ह्या बेमुदत संप पाठीमागे जाणार पूर्ण करा पहिला इथे लोकांची मागे घ्या. आणि 100% हीच आहे की ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले किंवा कुठल्याही शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केलाय तुम्ही, त्याची आमच्याशी कोणाशी चर्चा न करता तुमची हिंमत झाली कशी? म्हणजे तुमच्यावर प्रसंग आला तर तुम्हाला आम्ही पाहिजे, आणि शेतकऱ्याला जेव्हा प्रसंग येतोय तर तुम्ही आमच्या सर्वांच्या बाप व्हायला निघालेले आहात. शेतकऱ्यांचा बाप अजून कोणी झालेला नाही. मेहरबानी करून हे सगळे खोटे गुन्हे मागे तात्काळ घेण्यात यावे असं माझं आव्हान आहे. हे जे काय उपोषण तुम्ही करणार आहे त्याबाबत तुम्ही प्रशासनाला किंवा संबंधित विभागाला कळवलेलं आहे का? आता उद्या कळवणार. त्याच्यात विशेष काय आहे, हे आपत्कालीन आहे. पत्र उद्या जातील, नोंद ते घेतील, त्यांना घ्यावी लागेल. आचारसंहिता असताना आंदोलन करता येतं? 100% करता येतं. काय अडचण करायला? दादा प्रश्न माणसं मानणार नसतील आणि मग आचारसंहिता काय चाटायची का? कोणत्या आचारसंहितेचा आम्ही घोडे करतोय? आपण वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याशी फोनवरून संवाद साधून किंवा प्रत्यक्ष भेटून ही मागणी केलेली होती, परंतु त्याच्याकडे अजून त्यांनी लक्ष दिलेलं नाही या सगळ्या मागणीकडे. म्हणजे दिवसाला लाईट असेल किंवा इतर प्रश्न असतील बिबट्याचे. म्हणून तर बसतोय उद्या उपोषणाला. दादा प्रश्न शिल्लक राहतो, तो सत्ता तुमची असताना उपोषण का करता हा मुद्दा नाही, प्रश्न सुटत का नाही? साहेब विषय प्रश्न सुटायचा येतो कुठे? 5 वर्षात मीटिंग का नाही झाल्या त्या विचारा नाही वन अधिकाऱ्याला जाऊन, प्रशासनाला विचारा, लोकप्रतिनिधीला विचारा, त्यांनी काय केले 5 वर्षात विचारलं त्यांना. तुम्ही तर एकत्र फिरता एकत्र. साहेब निवडणुका पाडून तुम्हाला पुन्हा तेच सांगितलं, तुम्ही गोंधळ करू नका. लोकांचे लोक मारतायत, उद्या तुमच्या घराला माणूस मारून एखादा, असंच उत्तर देणार ना तुम्ही लोकांना? तुमच्याकडनं अपेक्षा आहे ना साहेब. मी कामाला उतरलो ना खाली, गुन्हे परवा दाखल झाले, मी लगेच मुंबईला इकडे आलो तातडीने. 17 तारखेला गुन्हे दाखल आहे. मी लगेच आलो तातडीने. 20 लाखचं मतदान तिथं मतदान झालं मुंबईला, माझ्याकडे जबाबदारी होती. अधिकारी लोकप्रतिनिधी नाही जो म्हणत नाही असं तुम्हाला म्हणायचं? साहेब अधिकारी लोकप्रतिनिधी एकमेकांसमोर समोर जोरात भांडतात, माईक समोर, तुमच्या व्हिडिओ समोर, नंतर एकत्र जाऊन जेवतात गेस्ट हाऊसला. हे कसे लोकप्रतिनिधी, हे कसे असलेले अशा अधिकारी आहेत? आहे का 5 वर्षामध्ये कुणाचा कुणाला मेळ? काय चाललंय या तालुक्यामध्ये? लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा? घडीत एकत्र येता नंतर पुन्हा. साहेब तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगितलं, मला बिलकुल सुद्धा लोकशाहीची थट्टा नको आहे. जी पॉलिसी वरतून निवडणुकीची ठरली त्या निवडणुकीला आम्ही त्याच वेळा सांगितलं होतं की हे तात्पुरत्या निवडणुकीची असली इथे आहे. नंतर हे जे विषय आता त्या विषयाला सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्याचा राजकारणाशी काय संबंध आहे? याच्यामध्ये काँग्रेसवाल्यांनी येऊ नये, भाजपवाल्यांनी येऊ नये, राष्ट्रवादीने येऊ नये, RPI येऊ नये, असं काय याच्यामध्ये आहे का? या लोकशाहीमध्ये असं आहे? माणूस मेलाय, रोज मरतोय, उद्या एखादा मरेल, आज आपण बसतोय, तिथे एखादा चुकून आता 1 तासाने हल्ला होईल. याच्यामध्ये काय पक्ष येतो का? नाही तुम्ही मुद्द्याचं कन्फ्युजन होतं. एकच मिनिट मुद्दा क्लिअर करतो. प्रश्न असा आहे, सरकारमध्ये तुम्ही आहात, तुम्ही माझा मुद्दा समजून झाला की? एक मिनिट. सरकारचा आणि ह्या बिबट्याच्या हल्ल्याचा काय संबंध आहे मला सांगा बघू. एकच मिनिट सांगतो दादा. हा हल्ला काय पहिल्यांदा झाला नाही, आतापर्यंत अनेक वर्ष हल्ले होत आहेत. तुम्ही त्याचा पाठपुरावा करतायत, तुम्हाला त्याचं सरकारमधून यश येत नाही का? साहेब मी सरकारचा विद्यमान आमदार नाहीये, तुमच्या माहिती सांगतो. मी मनसेचा एकमेव आमदार होतो तरी या राज्याला भारी पडलो होतो. तुम्ही उगाचच फाट्या फुटला असे राजकीय प्रश्न निर्माण करून बसू नका. मी उद्याचं आंदोलन ठोकणार आणि ही सगळी कामं करून टाकणार लोकांच्या हिताची. मला राजकारणाचा भार पडलेला नाही. त्याच्यावरती मिळालेलं उत्तर होतं मध्ये, पण ते पण फेल ठरले. 20-25 बिबटे फक्त. नाही तसं नाही. फेल कसं म्हणता लो तुम्ही? कसं होतं तुम्हाला एक सांगतो.
तुम्हाला कोण म्हटलं बिबट सफारी म्हणजे सगळे बिबटे 500 बिबटे आतमध्ये एका वेळेला बसतात का सफारीमध्ये? साहेब, सफारी हा उदरनिर्वाहाचं साधन आहे. या तालुक्याचा उत्कर्ष व्हायला पाहिजे, या तालुक्याचे रोजगार वाढले पाहिजे, इथे 4-5 5 स्टार हॉटेल व्हायला पाहिजे, इथे सगळे लोक राहायला यायला पाहिजे, 4 ते 5 लाख लोक पर्यटनाचे वाढले पाहिजे दर आठवड्यात. ते उत्तर आहे त्याचं. रोजगार हा त्याच्यावरचा विषय आहे. 60 बिबटे वाजतात तिथे पहिल्या फेजमध्ये, 15-60. तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा, विषय समजून घेतल्याशिवाय मला असं नाही, वाटतं. पण एकीकडे तुम्ही म्हणता 500 बिबटे आपल्या तालुक्यात आहेत आणि एकीकडे तुम्ही म्हणता फक्त 50-60 बिबटे त्या सफारीत होणार. मग हे मेळ कसा बसणार? बिबट्याचा प्रश्न तसाच राहतोय. अहो, बिबट सफारीचा विषय हा फक्त रोजगाराचा आहे आणि निवारा केंद्राचा विषय हा आपल्या सर्वांना मी त्यावेळेला 18 एप्रिल मांडलेलं मी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं खरं की मी बोलत असताना तुमचं माझ्यावर कृपयाकडून लक्ष असावं. बंद करा बाबा, माझ्याकडून लक्ष असावं असं माझं मत आहे. खरं की माझं एकदम प्रामाणिक मत आहे. मी फार संवेदनशील आहे या विषयावर, खूप संवेदनशील. तुम्ही संवेदनशील होणार आहात का माझ्या सगळ्या बरोबर या विषयावर? दादा, तुमच्या इतके माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही विषय काय समजून घेत नाही. बिबट सफारी हा रोजगाराचा विषय आहे. बिबट हा निवाराचा विषय नाही. तिथे निवाराचा विषय कुठं मांडलाय मी पहिल्या टप्प्यातला मानिक होता 2018-19 पत्र आहे. त्याच्यावर काय केलं हे मला सांगायला मुली 5 वर्षामध्ये काय केलं. मी आमदार आहे, तुम्ही काय करताय? मला उचलताय डायरेक्ट एकनाथ शिंदेच्या खुर्चीशी लावताय. ना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री राज्याचे सगळ्यांचे आहेत, तुमचे पण आहेत, माझे पण आहेत. मी म्हणतो त्या पक्षाचा एक छोटा घटक आहे साहेब, छोटा घटक आणि तळमळ आहे. माझ्याकडे पॉवर नाहीये, शरद सोडलं खुर्ची नाहीये, पण माझी पॉवर माझ्या तळमळीमध्ये आहे, माझ्या रक्तात आहे, माझ्या कामात आहे, लोकांना दिलासा देण्यामध्ये आहे. आणि त्या पॉवरची त्या रक्ताची तळमळ ही माझ्या खुर्चीची, जरी मला त्या ठिकाणी अधोरेखित झाली नसेल तरी मला त्या पद्धतीने काम करण्यासाठी मी सतत संघर्षामध्ये आहे. आता याचा अर्थ अतुल बेनके आमदार जे आहेत साहेब, मला कोणाचं नाव निर्माण घ्यायला लावू नका. ते तुम्ही निश्चित- त्यांना जाऊन प्रश्न विचारा. माझं म्हणणं असेल, लोकप्रतिनिधी एकच असतो तालुक्याला, मला त्यांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. आज हल्ले ज्या लोकांना तुम्ही गुन्हे दाखल करताय तालुक्यामध्ये, कोणत्या लोकप्रतिनिधी तुम्ही साहेब? गुन्हे कसे काय दाखल होऊ शकता मला सांगा बरं. आम्ही छोटे बातमीदार आहे, तुम्ही आमच्यावर चिडून प्रश्न सुटणार नाही. साहेब, आमचा मुद्दा दादा एवढाच राजकीय होता. बातम्या करू नका. आम्ही राजकीय प्रश्न घेत नाही. मी आपल्याला दादा, आम्ही राजकीय प्रश्न राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे या मुद्द्यावर तरी आता मी त्याच्या दादा तुम्ही आम्ही काय म्हणले, तुम्ही सत्तेत बसले आणि तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं सत्तेचा अर्थ मला सांगा. माझ्याकडे खुर्ची का मी ज्याच्यावर बसलोय, खुर्ची माझ्याकडे साहेब. आणि कोणती खुर्ची आहे तालुक्यात? कोणती खुर्ची आहे मला? आता एक मिनिट मी तुमच्यासारखा साधा नागरिक आहे. मी काय करतोय, मी जीवांचा हक्क तयार करतोय की बाबा कमीत कमी इथं न्याय मिळाला पाहिजे. 5 वर्षांमध्ये जिथं तुमच्याकडे पॉवर आहे, तुम्ही त्यांची एक तरी बैठक झाली का जनमानसांमध्ये? घेतलेला बैठक का तुम्ही? बिबट प्रवण क्षेत्रामध्ये 5 वर्षात तुम्ही मला आठवतं, मला तुम्हाला विचारण्याचा साधा प्रश्न की तुम्ही कुठं बैठक घेतल्या? मला फक्त मला एकदा इमानदारी सांगा सगळ्यांनी की बाबा तुम्ही पिंपरी पेंढाला बैठक घेतली का तुम्ही पिंपळवाडीला बैठक घेतल्या, जिथं फॉरेस्ट खातं आलं, जिथं लोकप्रतिनिधी आले, जिथं अधिकारी आले आणि जिथं पत्रकार आले, असं मला एक गाव सांगा बघूया 5 वर्ष. दादा, ज्या दिवशी पिंपरी पेंढारला घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी पिंपरी पेंढारकरांनी मिटिंग कॉल केली. तिथे मी 9 वाजता पोहोचलो होतो. तुम्हालाही फोन केलेला होता. वास्तवाचं भान बातमीदारांना पण आहे. शेवटी आमच्या काही मर्यादा आहेत. तुम्ही जे उद्यापासून उपोषण करणार आहे, आमचा 100% तुम्हाला पाठिंबा आहे. साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं, खुर्चीचा राजकारणाचा झिरो संबंध आहे या विषयाशी. ज्यांच्यावर नैतिक जबाबदारी आहे त्या 5 वर्षात माझ्या 18-19च्या पत्र व्यवहाराला पुढे काय चालना मिळाली का? मी सुद्धा अननोन आहे या गोष्टीपासून. तुम्हाला असेल माहिती तर मला सांगा. तुम्ही जागृत आहात, तुम्ही आम्हाला सांगा या 5 वर्षामध्ये काय झालंय आणि मग आज ही वेळ काय आली. सफारी पार्क बारामतीला निघालं होतं, त्यावेळेस तुम्ही सर्वांनी विरोध केला. तुम्ही त्याच्या विरोधात बाजूने होता आणि आता बिबट्याच्या विरोधात आहात. अजितदादांनी तिकडं जो घाट घातला होता, तर मग आपल्याकडे निधी देण्यास कमी पडतोय किंवा काय? अजून काहीच तयारी नाही. साहेब, ऐका, असं आहे बघा, दोन मी आले सांगतो, हे बिबटच्या अजिबात विरोधात नाही. आम्ही बिबटच्या अजिबात विरोधात. मी बिबट्याच्या विरोधात असा एक शब्द माझा आला का या अर्धासामध्ये मला सांगावं. साहेब, बिबट हा आमचा जिथला असलेला
आमच्याशी निगडीत असलेला घटक आहे. पण संघर्ष वाढतो तर कमी व्हायला पाहिजे नको, त्याच्या उपाययोजना व्हायला पाहिजे नको. बिबट सफारीमुळे उद्या आमचा रोजगार वाढणार आहे आणि हे आमचं एकदम जबरदस्त असलेलं असं लांब पल्ल्याचं असलेलं त्याच्या पाठीमागचं सगळ्या रोजगाराचं मोठं उत्तर आहे. तुम्ही आधी लक्षात घ्या, बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी ही बिबट सफारी कधी नाही आणि ती नव्हती. बिबट सफारी हा रोजगाराचा विषय आहे आणि ज्या ठिकाणी हे बिबट्याचे एवढे मोठे हल्ले होतात त्याच्यासाठी 2018-19 आपण शासनाला लेखी प्रमाणामध्ये लेखी पत्रामध्ये निवेदन दिलं होतं की मानवी नोची जागा तुम्ही आम्हाला एक बैठक लावून आम्हाला फॉरेस्टला वर्ग करून द्या. आणि तिथे जवळजवळ 300 पेक्षा आले, 300 तिथं गेले, 60 इथं गेले, म्हणजे 360 कमी झाले, राहिले किती झाले? संघर्ष कमी होईल की नाही? ज्या वेळेला तुमच्याकडून 450ची संख्या बाहेर जाते त्यावेळेला संघर्ष कमी नाही होणार. परंतु त्या उपाययोजना 5 वर्षात झालेल्या नाही. आणि माझं भांडण कुठल्या लोकप्रतिनिधी राजकीय नाही, तुम्ही आग्रह समजून येत नाही. आपल्याला निवडणुकीचा हा क्लेम नाही, आता निवडणूक हा विषय नाही डोळ्यासमोर आज. मला असं वाटतं की आपण सर्वांनी थोडंसं सर्वांनी ना बिबट याच्यावर खूप संयुक्तिकरित्या आपण सर्वांनी फोकस केला पाहिजे. तुम्ही जेवढा फोकस कराल तेवढी आपली माणसं कमी पडतील. म्हणजे मी असं म्हणतो की माझा कुटुंब आहे ना, ही मेलेली महिला ही माझी बहीण आहे, ती मेली याचं दुःख आहे आम्हाला. तो जो मुलगा गेला पाहुणा म्हणून आलेला अकोल्याचा, तो गेला, तो आमच्या घरातला मुलगा गेला, असं अशी संवेदना जर माझी आणि आपल्या सर्वांची ज्यावेळेला होईल तेव्हा मला असं वाटतं की यातलं उत्तर शासनाला सुद्धा धोरणात्मक पद्धतीने तातडीने तयार करावं लागेल. आज उत्तर काय येत नाही, नुसत्या बाईट जर द्यायची असेल तर त्याचं उत्तर आमच्याकडे नाही, पण आम्हाला उत्तर घ्यायचं आहे शासनाकडून. अनेकांनी याच्यावर उपाय सुचवले, तुम्ही काय नेमके उपाय सुचवले? हे उपाय मी सांगितले आताच. 8 मुद्द्यामध्ये उपाय संपलेले माझ्या हाताच. 8 मुद्दे मी क्लिअर सांगितले. दादा, अधिकाऱ्यांचं निलंबन व्हावं अशी मागणी तुम्ही करताय, अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता या संदर्भामध्ये तुम्ही? साहेब, हा निलंबनाला कधी पत्रव्यवहार लागेल तर निलंबन ही तात्काळ असलेली कारवाई असते, त्याला पत्रव्यवहार चालत नाही. सत्यशील शेरकर यांनी पाठीमागे बिबट्याला मारण्याची शेतकऱ्यांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती, त्या मागणीकडे तुम्ही कसं पाहता? साहेब, यांनी सर्व लोकांनी बावडी गोल काय मुद्दे मांडण्यापेक्षा इंटरनॅशनल लेवलचा हा मुद्दा आहे. नुसता जुन्नर नाही, याच्यामध्ये अख्खा देश आणि अख्खा संपूर्ण असलेला आंतरराष्ट्रीय जेवढे काही या जगामध्ये जेवढे देश आहेत त्यांनी एक मोठी पॉलिसी तयार केलेली आहे. त्या पॉलिसीमध्ये आहे का असं गोळ्या मारणं आहे? दादा, शेतकरी शेड्यूल संघटना 1 मध्ये तो त्याला जो ऐका आहे जरा मला उत्तर घ्या तुम्ही. गोळी मारता येते का अशी पावडे घेऊन? अहो, आपल्याला काय सांगितलं जातं, तुम्ही हल्ले, तुमच्या हल्ल्यावर आम्हाला मान्य, आम्हाला दुःख आहे, तुम्ही काय हल्ला करायचा, मग आपण मारू शकतो का? मुद्दा क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला काय नियमावली? दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणी त्यांच्याशी कुठलंही आपण निर्णय केल्याशिवाय आपण कोणत्याही पद्धतीचं त्यांच्या विरोधातलं पाऊल उचलू शकत नाही. हा, पण त्याच्यामध्ये आपण नियोजन करू शकतो ना. त्यांना उचलले, चंद्रपूरच्या जंगलात टाकले, 100 उचलले, बीडच्या जंगलात टाकले, 550 उचलले, भंडारा गोंदियाला टाकले, नियोजन होईल ना. 300 उचलले, बेबट निवारा केंद्रावर टाकले, असे आता 40 आपण पोचतोच आहे. भारत सरकार 300 पोचले, उत्तर मिळालं ना आपल्याला. पण तुम्ही म्हणत असाल की तुम्ही याला शूटआउटची ऑर्डर द्या, आहे का आपल्या हातामध्ये? दादा, शेतकरी इंटरनॅशनल कायदा आपला परवानगी होणार नाही. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते या बिबट्याच्या प्रश्नासंदर्भात. ते म्हणले की हे जे काही वन्यजीव संरक्षण कायदे आहे ते शेतकऱ्याच्या मुळावर उठलेत, तेच बदलणं गरजेचं आहे. बरोबर आहे, पण हा कायदा केवळ इथं नाही, तर हा इंटरनॅशनल कायद्याची एक ब्रीफ देशाच्या वन खात्याने मांडली पाहिजे. ते वर कुठे ज्या वेळेला ज्या जागतिक परिषद होतात त्याच्यामध्ये ज्या काही सरहद्दीच्या गोष्टी होतात, ज्या समजा या वन असलेल्या तुमच्या प्राण्यांच्या गोष्टी होतात, त्याच्यामध्ये हे आपलं डेलिगेशन जायला पाहिजे ना भारताकडून, की आम्हाला असा पद्धतीचा मोठा आता त्रास होतो तर आम्हाला याच्यावर उपाययोजना केली पाहिजे, धोरणात्मक निर्णय केला पाहिजे इंटरनॅशनल लेवलला. आपल्या उपोषणात आपण हा एक मुद्दा शासनाकडे मांडणं गरजेचं आहे. नाही, असं आहे, आम्ही हा मुद्दा शासनाचे ज्या वेळेला अधिकारी किंवा मंत्री याच्यावर
100% विचार करतात तर त्याची एक नोट भारत तयार करेल ना, भारत सरकार. कारण तुम्हाला कोणत्याही परवानग्या या जुन्नर आणि पुण्याला नागपूरला मिळत नाही. अंतिम स्टेशन आपलं दिल्ली आहे या खात्याचं, आणि दिल्लीची परवानगी म्हणजे सेंट्रलची परवानगी आणि सेंट्रल म्हणजे भारत सरकार आहे. तर आपण जे इथून आपल्या अडचणी जेव्हा आपण या महाराष्ट्र शासनाकडे मांडू त्याचं एक ड्राफ्ट हा दिल्ली सरकारच्या दप्तरी होईल आणि दप्तरी दिलेला ड्राफ्ट हा दिल्ली सरकारला मनावर घ्यावा लागेल. परंतु आता आपल्या हातातून काय होण्यासारखं आहे त्याचा विचार आपण तातडीने करणं फार गरजेचं आहे असं माझं मत आहे. वन कर्मचारी सुद्धा माणसं आहेत. परवा पिंपरी पेंढार या ठिकाणी काही लोक तलवारी घेऊन गेले, तो काय प्रकार घडला. शेतकरी बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही आता बघा, तलवारी घेऊन जाणं आणि तलवार चालवण्याच्या मध्ये फरक आहे. शेवटी माणसं मरायला लागल्यानंतर एखादी गोष्ट हाताबाहेर गेल्यानंतर आम्ही कधी लोकांना सांगणार नाही का तुम्ही गणवेशात असलेल्या माणसांवर तुम्ही अशा पद्धतीने संघर्ष करा असं आम्ही कधीच कुणालाच सांगणार नाही. परंतु ज्या पद्धतीने वन खातं वागतंय आज किंवा त्यांच्या अधिकारी केअरलेस झालेले आहेत, बिलकुलही काळजी करत नाही. निवळ स्वतः सातपुत्यांनी 50 पोलीस घ्यायचं आणि मग लोकांना जाऊन भेटायचं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लोकांमध्ये जायची विश्वासार्हता तुमची संपलेली आहे. संपलेला विश्वासार्हता तुमची का संपवली तुम्ही? म्हणजे याचा अर्थ असा आहे की लोकांना आमचं आव्हान असं आहे की कोणत्याही संघर्षाचा टोकाचा पाऊल उचलू नका. चर्चेतून सगळे मार्ग सोपे होतील, मार्ग निघतील आणि ते मार्ग काढण्यासाठी आपण सगळे जर एकजूट करू. कोणताही राजकीय पक्ष, कोणताही नेता, कोणतीही ही लढाई डोळ्यासमोर ठेवत असताना फक्त हा संघर्ष आपला कमी व्हायला पाहिजे याची जाणीव मनामध्ये ठेवून प्रत्येक असलेल्या इथल्या माझ्या तमाम मायबाप जनतेने याच्यामध्ये सहभाग करावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे. कुणाकडे खुर्ची आहे का नाही आहे, कुणाकडे सत्ता आहे की नाही आहे, आपल्याला रोज जगावर मारावं लागतं इथे या संघर्षाची. मला असं वाटतं की आपण सर्वांनी शहाणपणाने यातली ही एकजुटीची लढाई लढावी आणि त्याच्यातून आपण या संघर्षातून लवकर भयमुक्त व्हावं असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. ओके.